झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि याची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मुंबईतील परळमधील इंडिया बुल्सच्या कार्यालयावर हल्ला झालाय। मनसे कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय। मुंबईतल्या इंडिया बुल्सच्या कार्यालयावरती हल्ला करण्यात आलाय। काही क्षणापूर्वीच अमरावतीत झालेल्या सभेत इंडिया बुल्सचं पाणी तोडा आणि इंडिया बुल्सवर झालेल्या आक्रमक टीकेनंतर आता राज ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत आणि त्यांनी थेट सुरुवात केलेली आहे। मुंबईतील इंडिया बुल्सच्या कार्यालयावर पहिलं खळफटाक झालेला आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड झालेली आहे। अमरावतीच्या सभेनंतरची पहिली प्रतिक्रिया येते। राज ठाकरेंचे कार्यकर्ते हे अतिशय आक्रमक झालेले आहेत। परळमधलं इंडिया बुल्सच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। त्या दिवशी आपण पाहतोय ही दृश्य आहेत। इंडिया बुल्स हे परळमधलं कार्यालय आहे। या कार्यालयावरती हा हल्ला झालेला आहे। आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य। राज ठाकरे यांनी इंडिया बुल्सच्या अमरावतीमधल्या प्रकल्पावरती टीका केली। इंडिया बुल्सला पाणी देण्यावरून टीका केली आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या या कार्यकर्त्यांनी थेट इंडिया बुल्सच्या कार्यालयावर हल्ला केला। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे झी 24 तासवरती आपण पाहतोय। अतिशय गजबजलेसा असा भाग आहे। परळ या भागात इंडिया बुल्सचं ऑफिस आहे। अनेक व्यावसायिक ऑफिसेस इथे आहेत आणि अशा भागात सभा झाल्यानंतर बेसावत क्षणी असा इंडिया बुल्सवर हा हल्ला झालेला आहे। भूषण खरंय आणि ऋषी आज रविवार असल्यामुळे कदाचित या कार्यालयात कोणी उपस्थित नसेल, मात्र या मालमत्तेचं नुकसान इथे झालेलं दिसतंय। नक्कीच काचांवरचे खळफटाक आवाज, त्याचे उद्रेक किती आहे, मनसे कार्यकर्त्यांचा उद्रेक कशा पद्धतीने आला आहे हे आपल्याला दिसू शकतं। काही क्षणापूर्वी अवघे ही सभा संपून तासाचा अवधीही उलटत नाही तोपर्यंत याचे आता पडसाद उमटू लागले आहेत। दरम्यान इंडिया बुल्सच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, इंडिया बुल्सच्या सगळ्या ऑफिसेसची सुरक्षा वाढवण्यात आल्याचं ही वृत्त समजते, पण मनसे कार्यकर्ते मात्र आक्रमक झाले आहेत। ही या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे। भूषणा विषय सुरू झाला अमरावतीत। इंडिया बुल्सच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना शेतकऱ्यांचं पाणी देऊ नका अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं आणि अतिशय आक्रमक भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती आणि त्याचे पडसाद उमटलेत। आपण पाहू शकतो मनसे कार्यकर्ते कशा पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत। काही कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि मनसेनं आपला हल्लाबोल केलेला आहे। खरंय, काही वेळापूर्वीच अमरावतीमध्ये राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांचं पाणी इंडिया बुल्सला देऊ नये असं म्हटलं होतं। त्यानंतर सभेत सुद्धा त्यांनी याचा उल्लेख केला। इंडिया बुल्सच्या या येऊ घातलेल्या प्रकल्पाचा उल्लेख केला आणि त्यानंतर लगेचच हा हल्ला मुंबईतल्या परळ भागात असणाऱ्या इंडिया बुल्सच्या कार्यालयावर झालेला दिसतोय। कृष्णात काय सांगाल, सभा संपते न संपते तोच आता खऱ्या अर्थानं खळफटाक झालाय। नेमका प्रकार काय झालाय? अमरावतीमध्ये राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी इंडिया बुल्सला टार्गेट केलं होतं। इंडिया बुल्सला कुठल्याही परिस्थितीत पाणी देऊ नये, त्याचबरोबर पाणी दिल्यास तर फार मोठं आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यावेळी देण्यात आला होता। त्यानंतर याचे पडसाद मुख्यत्वे मुंबई भागात दिसून येत आहेत सध्या आणि पहिले पडसाद हे इंडिया बुल्स फायनान्स सेंटर जिथं आहे त्या ठिकाणी, म्हणजे जिथं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या साईडला परेल आणि एल्फिस्टन भागामध्ये जे इंडिया बुल्स फायनान्स सेंटर आहे त्या फायनान्स सेंटरवर हल्ला करण्यात आला। या हल्ला करण्यामध्ये जे कार्यकर्ते होते ते मनसेचे कार्यकर्ते होते। या कार्यकर्त्यांनी हातामध्ये दगड, काट्या, लाट्या अशा प्रकारे जी चौकी आहे, जी सिक्युरिटी चौकी आहे, ती सिक्युरिटी चौकी तोडून टाकण्यात आली आहे। त्याचबरोबर जे आतमध्ये काही कार्यकर्ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते, परंतु जे सिक्युरिटी गार्ड होते त्या सिक्युरिटी गार्डने मुख्य दरवाजा आहे तो लावला होता आणि तो लावल्यामुळं जी मोठ्या प्रमाणात जे नुकसान होतं, जे मुख्य बिल्डिंगमध्ये घुसून जे कार्यकर्ते करण्याचा डाव होता तो उधळला गेलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे नुकसान होतं ते टळलेलं आहे, परंतु सिक्युरिटी चौकी जी होती ती मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली। नक्कीच कृष्णात, अतिशय हाकेच्या अंतरावर, इंडिया बुल्स पासून हाकेच्या अंतरावर एक पोलीस चौकी आहे, तिथं ती असतानाही, सिक्युरिटी गार्ड्स असतानाही हा प्रकार घडलाय। हे जे कार्यकर्ते होते, हे जे कोणी युवक होते, त्यांच्याकडनं कोणत्या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या? त्यांनी इंडिया बुल्स विरोधात घोषणा देण्यात आल्या। त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस चौकी जरी असली तरी पोलीस चौकीच्या पोलिसांना कुठल्याही या ठिकाणी खबर नव्हती, कारण इथं जवळच्या बाजूला एक सिग्नल देखील आहे। सिग्नलमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस देखील आहेत, 3-4 पोलीस आहेत, परंतु त्यांना देखील याचा सुटावा लागला नाही। अंधारामध्ये हे कार्यकर्ते आले आणि कार्यकर्त्यांनी अचानक हल्लाबोल केला आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। नक्कीच या संदर्भात आता सुरक्षेची यंत्रणा म्हणून सुरक्षेचे काय उपाययोजना करण्यात आल्यात का या संपूर्ण इंडिया बुल्स परिसरात? इंडिया बुल्स फायनान्स सेंटर आणि वन इंडिया बुल्स सेंटर असे दोन मोठ्या इमारती इंडिया बुल्सच्या आहेत। या ठिकाणी आता सध्या
खासगी सुरक्षा रक्षकच दिसून येत आहेत फक्त. परंतु याने आता या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना कळवलेलं आहे. पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात येते का आता या नंतरच्या कालावधीत कळेल. नक्कीच धन्यवाद कृष्णा त्या साऱ्या माहितीबद्दल. पण या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आहे. परळमधील इंडिया बुल्सच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आलेला आहे. एक नजर टाकूया इंडिया बुल्सच्या या प्रश्नावर. राज ठाकरे नेमका आज काय बोलले अमरावतीत? तसाच भकास आम्ही तसेच बोलतोय. आणि काय होतंय इथे इंडिया बुल्स आणलं जाते. तुमचं प्यायचं पाणी, तुमचं शेतीचं पाणी, हे केंद्र सरकारची योजना. केंद्र सरकारच्या योजनेमध्ये एमओयू मध्ये लिहिलेलं आहे. एमओयू केला जो त्यावेळेला त्या एमओयू मध्ये लिहिलेलं आहे की किती हजार एकर 8,000 हेक्टर 8,000 हेक्टर जमीन अमरावती जिल्ह्यामधली सिंचनाखाली आणण्यासाठी म्हणून हा प्रकल्प आम्ही करत आहोत. त्याच्यासाठी हे आम्ही पैसे देत आहोत. पैसे दिल्यावरती हा प्रकल्प पूर्ण होत आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये या सगळ्या लोकांनी फेरफार केली आणि तो संपूर्ण प्रकल्प 250 कोटी का 250 कोटी रुपयाला या इंडिया बुल्सवाल्यांनी देऊन टाकला. तुमचे पैसे, तुमचं पाणी, तुमच्या गोष्टी, याला काही नाही. त्याला माहिती आहे तुम्ही विचारणार नाहीत. आता सांगतोय तुम्हाला, आज जर तुमचं प्यायचं पाणी आणि तुमच्या शेतीचं पाणी हे जर इंडिया बुल्सला जाणार असेल, उद्यापासून तुमचं आंदोलन हे झालंच पाहिजे आणि इंडिया बुल्स प्रकरण बंद झालं तरी चालेल. काही गरज नाही असल्या प्रकल्पांची जिकडे तुमच्या तोंडचं पाणी पळवलं जातं, जिकडे तुमच्या शेतीचं पाणी पळवलं जातं. काही गरज नाही असल्या प्रकल्पांची. हे असले प्रकल्प घेऊन तुमच्या माथी मारले जात आहेत का? कारण त्यांना माहितीये तुम्ही काही करणार नाही आहात. आपण पाहतोय ऋषी, राज ठाकरे यांनी हे आवाहन केलं, उद्यापासून आंदोलन सुरू झालंच पाहिजे. आणि या आंदोलनाचे पडसाद तात्काळ उमटलेले दिसले. या आवाहनाचे पडसाद तात्काळ उमटलेले दिसले. प्रतिसाद मिळाला राज ठाकरेंच्या आवाहनाला. आणि मुंबईतल्या परळ भागात असणाऱ्या इंडिया बुल्सच्या या कार्यालयावरती मनसैनिकांनी हल्लाबोल केला. खळखटाकचा आवाज आज इंडिया बुल्सच्या कार्यालयात गुंजला. झी 24 तास एक पाऊल पुढे.